सायंकाळ झालेली आहे आणि शेतीतून काम करणाऱ्या आपल्या भगिनी ज्या आहेत, त्या आता घरी चाललेल्या आहेत. तर मॅडम सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव माधुरी गणेश कर्डिले. अच्छा. आणि काय वाटतंय आता आपण शेतीतून आलेलो आहात, तर शेती देखील आपण करताय, एक्सपिरियन्स आहे आपल्याला. तर काय वाटतं आता लोकसभेचं इलेक्शन लागतंय समोर. अजित पवार किंवा बी-जे-पीच्या साइडने आढळराव पाटील उभे आहेत आणि शरद पवार जे आहेत त्यांच्या बाजूने अमोल कोल्हे साहेब उभे आहेत. काय वाटतंय आपला कौल या इलेक्शनमध्ये कुठे असेल? कौल कुठेही असो, जिकडं आम्हाला शेतीमालाला भाव मिळेल, आश्वासनं तर सगळेच देतात. भाव देत नाही. दुधाचे रेट जवळ-जवळ 1 लिटर मागे ₹10 कमी झालेत. कांद्याला भाव नाही. कांदा असा आमचा सडून चाललाय. निर्यात चालू होती, बंद होती. जो भाव देईन त्याला आम्ही मत देऊ. सगळेच म्हणतात आम्ही देऊ, आम्ही देऊ, निवडून आल्यावर आम्ही भाव देऊ. देत कोणीच नाही. सगळे विसरून जातात निवडून आल्यावर. अच्छा. तर ठीक आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया देण्याचं खरं तर टाळलेलं आहे. म्हणजे कौल कुठं देणार ते टाळलेलं आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे, की बाबा शेतकऱ्याच्या जो काही माल आहे